दर्शक हो नमस्कार. रूपरंग ही देवाची किंवा निसर्गाची देणगी असते. पण कष्ट, सद्गुण व सुस्वभाव हे जगण्याचे ध्येय ठेवले तर आयुष्यात चांगल्या व्यक्ती सहवासात येतात व समाधान मिळते. आज कथाप्रवाहात अशाच आशयाची एक सुंदर कथा आज आपण ऐकूया. दर्शक हो, माझी आजची कथा जर तुम्हाला आवडली तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल. तसेच लाईक, शेअर व कमेंट करून मला प्रोत्साहित कराल. तर गंधहार नगरीमध्ये राजा शूरसेन राणी दामिनीसोबत राज्यकारभार यशस्वीपणे चालवत होता. त्याच्या शूर, प्रामाणिक असण्यामुळे तसेच न्यायप्रिय असण्यामुळे व दानधर्म करण्याच्या स्वभावामुळे सर्व जनता आनंदी व समाधानी होती. राजा शूरसेनाला 3 कन्या होत्या. मीनाक्षी, सोनाक्षी व नीलांबरी. या तीनही राजकन्या इतक्या सुंदर होत्या की जणू काही स्वर्गातील अप्सरा किंवा देवलोकीच्या पऱ्याच. केवळ सुंदरच नाही तर त्या घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा शिक्षणात निपुण होत्या. तसेच पाककलेत पण पारंगत होत्या बरं का. विविध पदार्थ रुचकर बनवण्यात तिघींचा हातखंडा होता आणि चित्रकला, हस्तकलांमध्येही त्यांना आवड होती. राजाने एक खास दालन बनवले आणि त्यात राजकन्यांचे चित्रकला, रंगकला व विविध हस्तकलेच्या नमुन्यांचे प्रदर्शन भरवून संपूर्ण प्रजेला राजकन्यांच्या कलाकुसर अवगत केल्या. त्यामुळे प्रजेला राजकन्यांचे खूप कौतुक होते. पण या तीनही राजकन्या मोठ्या झाल्यावरही तोत्रे बोलत असत. त्यामुळे जेव्हा त्या उपवर झाल्या, विवाह योग्य वयाच्या झाल्या, तेव्हा राजाला काळजी वाटू लागली की इतक्या सुंदर व सद्गुणी राजकन्यांना चांगल्या प्रांताचा राजकुमार कधी व कसा मिळेल. यथावकाश राजाने तीनही राजकन्यांसाठी स्वयंवराचे आयोजन केले. देशोदेशीचे राजपुत्र स्वयंवरासाठी आमंत्रित केले. गंधहार नगरीत साफसफाई व सजावट करून प्रजाजनांनी दीपमाळा व पताका लावून वातावरण सुंदर व प्रसन्न बनवले. वेशीपासून राजवाड्याच्या प्रवेशद्वारापर्यंत सुंदर रंगीत व सुवासिक फुलांच्या पायघड्या घातल्या. वेशीवर अनेक थंड पाण्याचे घट भरून ठेवले. पाणी देण्यासाठी येणाऱ्या राजपुत्रांच्या सेवेत अनेक छोटी छोटी लहान शाळकरी मुले हर्षोल्लसित होऊन उभी होती. तर कुणी स्वागतासाठी फुलांचे गुच्छ घेऊन येणाऱ्या प्रत्येक राजपुत्राचे स्वागत करण्यासाठी उभे होते. संपूर्ण नगरी सुवासिक पाण्याचा सडा व रांगोळ्यांनी सुशोभित झाली होती. यथावकाश पहाटेपासून एक एक राजपुत्र रथात बसून गंधहार नगरीत प्रवेशित होऊ लागले. सजलेली नगरी व पुष्पगुच्छांनी केलेले स्वागत, थंड पाणी, थंड सुगंधित मधुर पेय, फळे यांचा आस्वाद घेत घेत आमंत्रित केलेले राजपुत्र खुश होऊन राजवाड्यात प्रवेश ते झाले. राजवाड्यात सर्व राजपुत्रांचे सहर्ष स्वागत झाले. सर्वजण स्थानापन्न झाले. त्यानंतर राजा शूरसेनाने सर्व राजपुत्रांचे स्वागत करून वाजत गाजत सर्वांना घेऊन राजकन्यांच्या कला दालनात आले. तेथील कलाविष्कार पाहून एकूण एक राजपुत्र हरखून गेला व मनात म्हणू लागला, या तिघी राजकन्यांमध्ये सगळ्यात सुंदर असलेल्या राजकन्येशीच माझा विवाह व्हावा. काही वेळाने भोजन कक्षातील मोठ्या दालनात राणी, राजा व सर्व राजपुत्र ठरलेल्या जागी स्थानापन्न झाले व सर्वजण ज्यांची वाट पाहत होते त्या तीनही राजकन्या सुंदर वेशभूषा, केशभूषा करून व सजून भोजन कक्षातील पाकगृहातून बाहेरच्या मोठ्या दालनात आल्या. सर्व राजपुत्र अप्सरेसमान राजकन्या बघून आश्चर्यचकित झाले. राजकन्यांनी अनेक पदार्थ व पंचपक्वान्ने स्वतः बनवून तयार ठेवले होते बरं का. हळूहळू सेवकांनी ताटांमध्ये एक एक पदार्थ वाढायला सुरुवात केली. चटकदार चटण्या, कोशिंबिरी, लोणची, सुंदर चवीच्या भाज्या, कढी, गुलाबजाम, श्रीखंड, तसेच मोहनथाळ, घेवर, मैसूरपाक, पेढे, बर्फी, चंपाकळी, पाकचिरोटे आणि काय काय पदार्थ बनवले होते. जेवणाला सुरुवात झाली आणि एकेकाच्या तोंडून स्तुतिसुमने विखुरू लागली. आहा, श्रीखंड चविष्टच आहे. मोहनथाळ इतकी मधुर व रुचकर, आजच खातोय. कुणी म्हणे पाकातील चिरोटे माझ्या फार आवडीचा पदार्थ आहे बरं का. गुलाबजाम, बर्फी, चंपाकळी पानांमध्ये भराभर वाढली गेली. चंपाकळी, म्हैसूरपाक, घेवरची प्रशंसा करताना राजपुत्र थकत नव्हते.
इतक्यात एक राजपुत्र कढीचा भुरका घेऊन म्हणाला, वाह, कढी तर एक नंबर. त्या ताकाच्या कढीमध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, साखर, मीठ योग्य प्रमाणात घालून राजकन्या मीनाक्षीने त्याला अशी काही तडतडीत हिंगजिऱ्याची फोडणी घातली आणि बनवली की अचानक तिने राजपुत्राला मोठ्याने सांगितले की हिंगजिरे टाकले म्हणून कढी छान झाली. म्हणजे हिंगजिरे टाकले म्हणून कढी छान झाली. हे तोतरे बोल ऐकून सर्व राजपुत्र स्तब्ध झाले. तितक्यात सोनाक्षीने आठवण करून दिली बहिणींना की बाबा म्हणले ना बोलायचे नाही. म्हणजे आधीच राजाने सांगून ठेवलं होतं की सर्व कामे तुम्ही व्यवस्थित करतच आहात, पण कामं झाल्यानंतर बोलायचं नाही कुणी. पण न राहून नीलांबरी राजकन्या नाराजीने म्हणाली, ती बोई तर बोई, तू कशाया बोई? म्हणजे ती बोलली तर बोलली, तू तरी कशाला बोललीस? अशा प्रकारे ह्या तीनही राजकन्या तोत्रे आहेत हे बघून सर्व राजपुत्र आश्चर्याने थक्क झाले. अशी तोत्री राजकन्या आम्ही नाही तिच्याशी लग्न करणार असे म्हणून बरेच राजपुत्र एक एक करून राजाचा निरोप घेऊन निघू लागले. राजा खूप दुःखी झाला. मान खाली घालून उभा राहिला. जाणाऱ्या राजपुत्रांची माफी मागून निरोप देऊ लागला. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. राणी दामिनीच्या डोळ्यात तर गंगा यमुनात जणू ठाण मांडून उभ्या होत्या. तीनही राजकन्या व्यथित होऊन त्यांच्या आईबाबांजवळ जाऊन उभ्या राहिल्या. पण त्या दालनात अजून 3 राजपुत्र थांबले होते. सुवर्णनगरीचा राजपुत्र विराट उंचपुरा, आकर्षक, कर्तबगार होता. त्याचं राज्य दूरवर पसरलेलं होतं. त्याच्या राज्याला संरक्षक तटबंदी होती. तेथील मंदिरांचे कळस हे सोन्याचे होते व भिंती चांदीच्या होत्या आणि त्याच्या राज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची शत्रूची हिंमत नव्हती. अशा शूरवीर राजपुत्राने राजाचे चरणकमल हातात धरून राजाने केलेले आमंत्रण व स्वागत याबद्दल आभार मानले. राजकन्या मीनाक्षीची खूप प्रशंसा केली आणि राजकन्या मीनाक्षीशी माझा विवाह करून द्या अशी विनंती केली. राजा व राणी दामिनीने अत्यंत हर्षभरीत होऊन हा प्रस्ताव स्वीकारला, कारण राजकन्या मीनाक्षीने हा प्रस्ताव ऐकून सस्मित होकार आधीच दिला होता. राजपुत्र विराट राजकन्या मीनाक्षी व राजा राणीचे स्वागत करत, रत्ननगरीचा राजपुत्र सुबुद्धी आता पुढे आला व त्याने राजकन्या सोनाक्षीच्या सौंदर्य व हुशारीचे अपार कौतुक करून तिच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रदर्शित केली. रत्नपूरमध्ये सर्व घरे बंगलेवजा होती. सर्व जनता सुखी समाधानी ऐश्वर्यवान होती. राजकन्या सोनाक्षीच्या सल्लागार रूपाने राणी झाल्यावर निःसंशयपणे रत्नपूर नगरीची प्रगती होणार याची सुबुद्धीला खात्री आणि जाणीव होती. राजकन्या सोनाक्षीने व राजा राणीने हा प्रस्ताव सहर्ष स्वीकारला. आता त्या मोठ्या दालनात फक्त एकच अतिथी उभा होता, उज्जयिनी नगरीचा राजपुत्र चंद्रसेन. चंद्रसेनाने राजा राणी जवळ येऊन त्यांचे चरण स्पर्श करून राजकन्या मीनाक्षी व राजपुत्र विराट यांचे लग्न ठरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच राजकन्या सोनाक्षी व राजपुत्र सुबुद्धीचेही स्वागत केले आणि राजाला विनंती केली की माझ्या छोट्याशा राज्याची आदर्श भावी महाराणी म्हणून मला आपली लाडकी कन्या नीलांबरी योग्य वाटते. कृपया माझा तिच्याशी विवाह लावून मला उपकृत कराल काय? हा सद्गुणी राजपुत्र चंद्रसेन हा पण इतर राजपुत्रांप्रमाणे रुबाबदार, आकर्षक, कर्तबगार होता आणि शूरवीर पण होता. मग राजा राणी नाही कसे म्हणतील? ते खूप खुश झाले. त्यांनी म्हणजे राजा राणी आणि तीनही राजकन्यांनी हे तीनही प्रस्ताव स्वीकारले आणि राजपुत्रांच्या आईवडिलांना राजाने बोलावून घेतले. तीनही राजपुत्रांच्या आईवडिलांनी या लग्नास मान्यता दिली. सर्व राजपुत्रांच्या आईवडिलांची व लग्नास आलेल्या वऱ्हाडींची 8-10 दिवस जय्यत सोय करून सुमुहूर्तावर तीनही राजकन्यांचा विवाह करून दिला राजा राणीने व त्यांना आदरातिथ्यासहित रथांमध्ये बसवून निरोप दिला. तीनही राजकन्या आपापल्या देशाच्या लाडक्या राण्या बनल्या व सुखासमाधानाने राज्य चालवण्यात आपापल्या पतीला साथ देऊन राज्याची प्रगती व विकास करून नावारूपास आल्या. दर्शक हो, आजची ही कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.